झोपले बाई ही दिसना इथं झोपले रातभर रातपाळी ड्युटीच असते ना घोर त्या ठारा ठारा इथं बसून धनी बायको आहे बायको कुत्र्याची कावण नाही आलेली बोकांडी तुमच्या लगे खरंय खरंय तुमचंच खरंय झोप लागली होती हा रातभर कुठे काय रातपाळी ना कामाला जाता काय हो? झोप लागत ही दिवस मला तुझ्या बापाला नाही माहिती तुझ्या जावाय दार धरतो उसाला म्हणून हा हा रातभर दार धरिता का कुठे हिंडता काय माहिती मोकार नाही उसात मी माझ्या वाघा चावलात नाही मी असं उसाने फिरत तसंच हिंडता बिबट्या हा बिबट्या मी बिबट्या हाय मला माहिती ना मग ती सांगायची काही गरज नाही आणि तू मी चांगली पोरगी आहे एक चांगली आहे हा काय माहिती आई बापाने कसा जन्म घातलाय आई बापावर काय म्हणून जाता सारखं हा खरं आई बापावर काढलं म्हणून दादाचा फोन आलता आमच्या ते जामगावची जत्रा असते ना दादाचा बर्थडे आहे आमच्या जामगावची जत्रा असते माझ्या माहेरची मला तिकडे जायचं मला काय माहितीच नाही जामगावची जत्रा हा तसली तुमचा जामगाव जत्रा नाही पाहुणे पुढे लावून द्यायचे माग मटण करून खायचं तरी म्हणलं कसं मानी ना तेच जामगावला फेमस आहे आख्या पंचकृषीत फेमस आहे हायच आमचं जामगाव फेमस मटण लपू लपू ठेवीत आणि पाहुणे लावून देत आहे का नाही अव खाऊन खाऊन मागणं पुन्हा आलं ना तरी काही खोटं आलं येणारच पुळूक पाणी प्यायल्यावर काय मागणी येणार नाही का पुढून येईन आव भावाच्या इकडे गेल्यावर फुळूक पाणी तर असतं तुमच्या पाण्याचा रस्सा बी नसतो ना तर पाणी बी नसतं लागले सांगायला लगेच असं फुग सांडावणी होतात मग इकडे माझ्याकडे आले की बोकडं खाऊ खाऊ हा सांडावणी म्हणजे नाही का आता काय बोलता हा काय तुझ्या भावाचा फोन येणार मला काय येणार आहे तुला काय लावीन मला काय लावीन मला फोन लावलाय त्यानं दाजीला घेऊन ये म्हणून मला काय नाही लावला मग कुणाला मला चालू असतंय का डब्बा चालू असतंय का चालू असतो म्हणजे काय आख्या तालुक्याचे फोन येते तुझ्या भावाचा फोन येणार भाऊ माझा म्हणलं 40दा फोन केला म्हणलं रात्रीपासून दाजी काय माहिती कुठे हिंडतो दाखव तुझ्या भावाचा फोन दाखव कुठे मिस कॉल तरी आहे का फोनच बंद आहे तर काय दाखव बंद आहे बंद आहे फोन लागली नसेल त्याला वाटत असं कुठं पाहुण्याला बोलून घ्यायचं कुठं मटणाचा न्याजा खर्च करीत बसायचं खरंय ती पण कशाला पनवती बोलवत असले झुलत हिंडत ते या म्हणून सांगितलंय माझ्या भावानं कितीदा ट्राय केला फोन त्यानं ट्राय नाही फ्री नाही आपल्याला नसतं आपलं हे जमतच नाही काय पुळूक तसलं पुळूक पाणी पाहिजे देत आणि तुझा एकटी कुत्रे कापायचं का कुत्रे कापाय सांगा म्हणजे खाता आमचे कुत्रे जावले दे आम्ही का कुत्रे खातो का बांधू नको तू बांधू नको ऊसातच फाडीन मग ऊसातच फाडीन नको माझ्या नादाला लागू बिबटे चावला आहे का काय विषय लागले सांगायला थोबाड हाय आमची बिबट्याच्या आवलाद हाय आमची खानदानात बिबटे मी माहेरला जायचं म्हणलं का तुम्ही सारखं माझ्या संग जायचं नाही माहेराला मग तुम्ही काय जायची गरज आहे जायचं नाही किती वर्ष झाले 10 वर्ष झाले ना गेलो 2-3 वर्ष खाल्लं ते पिलं पुळूक पाणी खाली 2-4 बोटक्या पाच झाला आता आपल्या घरी आणून खाऊ आपण हा मग अजिबात जायचं नाही अजिबात जायचं नाही मी जात असते मला लागू नका हा 1 वर्षातून बोलवलंय मला तुम्हाला बी बोलवलंय 1 वर्ष झालं गेले नाही माहेरला वर्षातून गेले आताच गेली संक्रांतीला गेलो ना तू 1 दिवस गेलते 1 दिवसात वापस आले अरे मग तुझ्या बापाने तुला ठेवलो का महिनाभर 2 दिवस सांभाळायचे अवकात नाही म्हणे 1 दिवस राहिले अवकातीवर जाऊ नका आमच्या अवकात नाही तर करून कशाला घेतलं मला तुमची लय बॅलेस्टरची अवलाद आहे आम्हाला काय माहिती आम्हाला काय माहिती म्हण उगा माझ्या भावाकडे जायचं नाही सारखं माझ्या भावाची इज्जत काढायची नाही तेवढी इज्जत तर भावाकडे मी गेलो म्हणा माझा जायचा संबंध नाही आणि मी येतोय नाही तुझा पद्धतीने मी नसतो येत 2 किलो आणून खाईन 2 किलो पण तिकडे येत नसतो मी होय ना लय अवकात तुमची 2 किलो चटक भर अन्न होते का कधी 2 किलो आणणार कधी कुठं अर्धा किलो मटण आणलं तर माई सारखं माझ्या ताटात बघती तुमची माझ्या पोटात दुखत माहितीये का मटण खाल्लं खाऊन खाऊन सुजली म्हणजे सुजली म्हणजे आता काय अशी तर झाले ना तुमच्यापेक्षा दुपटी तिपटीनं तू काय आली इथं कशाला आली म्हणजे मी प्रेमानं विचारायला आलते माझ्या भावाने बोलवलं करीत आली म्हणून प्रेमाने विचारायला आली आमची लायकीच काढत आमच्या खानदानाची तुम्ही तर मग कसं नाचू का तुमच्या पुढं तुमची लायकी नाही आमच्या पुढे उभं राहायची काय माझ्या बापाला म्हणून नको तिकडे तुला जाळ करू काल गेला काय माहिती मी म्हणून भेटले दुसरी भेटली नसती करावं लागलं असतं कुठल्या
भेटला तू तरी म्हणून भेटली म्हणून माझ्या संसार झाला आहे का कुत्री नाही? सोबत लग्न एखाद्या तुझ्या बापान केलं कुत्री बरं माझ्या बाप तुझ्या आई कुत्रीचा असन हा. हा हा आईवर जाऊ नका तुम्हाला सांगून ठेवते नाही तर मी माझ्या भावाला फोन करून बोलवून घेईन मग हा, घे बोलून मग काय घे बोलवून मग हा मग मी तुझ्या बाप मी केलं त्या कुत्रीवर लग्न हा मग तुम्ही कसं बोलता माझ्या अख्ख्या खानदानाची इज्जत काढीत तवा 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 नको करीत जाऊ त्यावेळी नको करीत जाऊ आजपर्यंत कधी फुटका मनी घेणं झालं का हे सुद्धा घेतलंय माझ्या आईने एवढं प्रेमानं घेतलंय ना हा घेतलंय हा? घेतलंयच तुला हे नसेल आठवत तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून ती मोडीले तुझ्या गळ्यातलं मग घ्यायला त्यांनी का उपकार नाही केला आपल्या हा तरी म्हणलं कसं काढे जात माझ्या आईने केलेलंच मोडलं तिने तुमचं नाही मोडलं तुम्ही केलेलं काय केलंच नाही काय तर कशी मोडीन तुम्ही डोकं खाऊ नका तुम्हाला सांगते हा गुढी डोकं खाऊ नका तुझं माझ्या डोकं खायला आली इकडं हा डोकं खायला नाही आले मला माहेरला जायचंय आणि जा माहेराला मी नाही येणार ते जत्रा असल्यामुळे ते बायका बेका घरी येत असतात जरा पुरणपोळीचा स्वयंपाक असतंय हा. ती आईला साडी घेऊन जायचंय मला 1,500ची कितीची 1,500ची माझ्या आईला साडी न्यायची ना आमची नाही अवकात आता 1,500ची घ्या हा? साडी नाही असंच म्हणले तुमचं मग आमचं खांदा लय खालच्या पातळीचं होतं तुमचं लय वरच्या पातळीचं होतं आता द्या ना घेऊन गांडीत दमाई तर लय बोलता नको करीत बसत हा. जाऊ. मग माझ्याकडे नाही तेच पैसा म्हणलं. तुला जायचं असलं तू एकटी जा आणि मी येणार नाही तुला आता सांगतो मागाशी लय श्रीमंताची अवलाद होती तुमची हाय आता आमच्या काय आवडीचं. न्यायचं म्हणलं की लगे खाली आली काय गटारीत पर्यंत ह्याच्यावर जायचं ना ती चप्पल चप्पल बिप्पल उचलू नका हा चालेल, ती पण चालेल. माझ्या बापानीच घेऊन दिली असेल पैसे बिशे पाठवलं असतील तवाच घेतले असेल अरे, हम्म. मी काय एवढं फटके आवलं तिथं का तुझ्या बापाची चप्पल वापरायला हा, माझ्या बापानीच पैसे पाठवलं असत्या माझ्या हा. भावाला आता लय त्याचं हे करीता मधी त्याला पडायच्या अगोदर सारखं फोन करून 1,000 रुपये पाठवले जरा मी इथं चाले 2,000 पाठवले असं करीत होता ना पार तुम्हाला वाटलं काय सांगत नाही माझा भाऊ मला सांगत नाही म्हणजे माझे घेतले तेव्हा सांगत होतो त्यो. माझं घेतलं तवा हा म्हणतो मग दाजी 10,000 पाठवा ना दाजी 5,000 काय हा. कुठं दिवे लावायचा तो काय माहिती पाठवलं ना लय पाठवलं ना. आतापर्यंत लग्न झाल्यापासून किती पाठवलं माहित नाही का लाखभर रुपये असतील त्याच्यापाशी हा, विचार उगा त्याला चांगल्या घरातली पोरगी भेटली म्हणून लागली चांगल्या- उड्या हो, तू मारायला. चांगल्या घरातली आहे. हा, मी चांगल्याच अरे घरात मी म्हणून तर केली तुला नाही तर तुझ्याकडे मी म्हणून राहिले दुसरी राहिली नसती नसती हा. राहिली त्यामुळेच केलंय तुला तेच म्हणलं तेच म्हणलं तर बडबड नको करू, उठ तुम्ही तोंड खाऊ नका माझं हा. मी विचारते तेवढं सांगा अरे. मला 1,500ची साडी घ्यायची मला 1,500 रुपये द्या मला जायचंय तुझ्या माहेरला. पद्धतीने घे मला नको सांगू कामाला जात येत नाही का तुला काय कामाला जात येत नाही मी तुमच्या हातातलं घाण ठेवीन दुकानात आणि हातातलं घाण ठेवीन हा मी ठेवीत हातातला असते हात लावून बघ हा मी ठेवीत असते ब्रासलेट तुमचं घाण आणि मी आणीत असते आता माझ्या आईला साडी तुम्ही मला पैसे देत नाही म्हणजे मी काय आता शेजारी कुठला बाबा बिबा ठेवून त्याच्याकडून पैसे आणून घेऊन जाऊ का माझ्या आईला मग लय होत आता हा मग गप्प बाबा बसा. बिबा लय व्हायला लागले हा हा बाबा मग. बाबा बाबा ठेवायचा ठेवायचा बाबा नाही हा ठेवायचं ठेव पैशावाला बाबा मग नाही. ठेवून दिलं नाही, मला, मग हा, मी आणतो आय त्या 2-4 लेकराच्या बायको आणतो मग. हा बघ 4 तुझ्याकडे, हा. लेकराची बेटन ग बाय बेटन 4 लेकराची सुद्धा आई म्हणल नग मला या बाबा कड हा, नग त्याच्या म्हणल. रानात इथून तिथून निसता ऊसच आहे ती ऊस पण नीट नाही मग कोण काय देणार करायचं? आहे तुम्हाला एवढूच ना घर होय. आणलं सुद्धा नाही घर नाही मला. नाही रताळे लावायचे का मग हा, रताळी खालून लावा वरून सगळं लावा, लावा तुम्ही लावा तुमच्या रानात तुमच्या तुझं नाही होय नाही माझं काय मा काय संबंध मला सोड चिठ्ठी पाहिजे ना आता मला मारलंय वा भावाला फोन करून सांगते मी आता कुठला विषय कुठं घेऊन चालली बाया पर त्या जत्रापासून परत सोड चिठ्ठी पर्यंत हा, मला मारलं नाही का आता मग आता मी कशाला राहू इथं हे बघ पूजा तू उठ इथून आणि घरी जा माझ्या काय डोकं खाऊ नको बरं का हा, काय डोकं खाऊ नको एकच मला पैसे मी- द्या हा, पैसे नाही माझ्याकडे काय नाही एक तर मी रात्रभर दारा धरून थकलोय तू उठ हा नाही आणि तुम्ही पण चला गुडीत सोड चिठ्ठी पाहिजे नसेल तर गोडीत तू सोड चिठ्ठी देणार होय हा तुम्हाला पाहिजे तर नसेल मी येतो हा पण माझ्या काय आटी इथं काय नियम आटी अटी. आता ऐकावं लागतं ना तुला हा काय तुझ्या बापाने मला पोशाख केला पाहिजे काय हा. हे बाया पोशाखावानी हा तरी म्हणलंच पोशाखासाठीच ही चालू होतं मग सरळ म्हणायचं ना मा बापा तेवढं मनाने लय मोठा आहे मा बापाने 10 पोशाख केले असते सरळ म्हणायचं माझ्यासोबत एवढ्या भांडूस तर एवढं हा गेलं की म्हणजे जावय लय पाहुणे रावळे आले तर उलचक पैसे दे ना असं म्हणतो तुझ्या बाप होय आम्हाला माझ्या बापाने कधी सुद्धा रुपये माहित माझ्या बापावर आरोप करायचे नाही तर आता जर पोशाख मला पाहिजे असेल- फुल उभा पोशाख लागन मला बोकडाचं मटण लागन मला मग दुसरं काय खावा, चालत खावा नाही ते बोकडा. याच्यातली कोंबडी खात नाही मी काय खा हा काय खावा कोंबडीचा गुतर भेटलाय का तुमच्या घरी मला खायला आणि तिथं लागे कॉम बकड्याची मिठीन लागे
मग असं सांगायचं ना तुला कोंबडीचा गुळ आवडतो म्हणून मी आणला असतं त्या किती पोटात. नालायक माणूस आहे बाई, माझ्या डोक्याला तापच झालाय बाई नुसतं. हा सांगेन मी माझ्या बापाला म्हणेन ह्याला खालनं वरनं पोशाख कर आणि ह्याला बोकडाचं चाव नाही कुत्र टाक एखादा म्हणेन त्यात वरून अर्ध. खाली बघितलं मी हा. आतापर्यंत, खालून वर कसा बो तुम्ही माझं डोकं खाऊ नका बरं का धनी, हा, मी मग मा तोंड लय जा, येतो मी थोड्या वेळ येतो, हा. संध्याकाळी जाऊ आपण निवांत. हा मग ते साडी आणाय पण जायचंय ना मग आहे का? आईला साडी आणायला लागते. अरे मग 200 रुपये घेऊ त्या आपाच्या दुकानातून. त्यांनी आपल्याला करायचं म्हणलं त्यांच्या 4,000चा आयर आणि आपला 100 रुपयाचा आयर तुमच्या कोणी केलं होतं का? 1,500ची माझ्या आईला गपगुमान साडी घ्यायची. आणि तू तुझ्या आईच्या पोटात असताना तुझ्या बाप का रोबोटचा पिक्चर बघत होता का? रोबोट त्या रोबोट फाटच्या दिवशी ती टोपी गेली ना त्या उसाच्या फाडात परत. तुम्ही माव तोंड खाऊ नका. कराटे खेळलेली मी. काय खेळलेली? कराटी. हा ती तोंड फुटलं असतं पण ते उभ्या बोराटीला बांधीन तू कराटे करीन. उठ जा. तुम्ही नाटक करू नका बरं का, मी रडत बसन नाही तर मग रडत असला काय नाटक करते? उठ लागले. ऐका की हा. तुम्ही लई चांगले. आपण संध्याकाळी आईला घेऊन जावा तेवढी साडी. आईला? हा साडी तेवढी 1,500ची. आईला घेऊन जाऊ. आईला कुठे घेऊन जायचं? दुकानात कपड्याच्या. ते बघ माझ्याकडे 200 रुपये. 200 रुपये माझ्याकडे. पण नाही भेटणार तुमच्या त्या 200 रुपयात. काय बाई बाबा काय नाही भेटणार? गु गु दुकानातून आणायचं म्हणलं. होय तुझा बाप असा काय गु खात खात तू लांबली काय? हा तेच हा? बघा आणतो काय आम्ही गु खात होतो का काय करत होता होती. तुझ्या तोंडात शब्दच आहेत ते. येऊन जाऊन दे हे खात होता आणि ती खात होता. हा तेच तेव्हा म्हणलं. बाप मला वाटतं इरवट करीत होता काय माहिती त्यातलं त्याला. माझ्या बापाला काय बोलायचं नाही बरं का. माझ्या बापाची इरवट करता पाठीमागन तयाकडूनच खालून वरून पोशाख जायचंय का? घ्यायचा जायचंय का माहेराला जायचंय? हा जायचंय हा ना. मग उठ ना मग गपगोडीत निघ आता घरी. बाजारले ते तुमच्या तेवढं लाड. 1,500ची सोय नाही करा. ऐकून घेतलं ते 1,500 नाही 100ची नसतो घेत मी. उठ जा. हा मग जावा पोशाख विसरून. हा? माय मी भावाला अरे तुझ्या बापाच्या पोशाखावर नाही बसलो मी. हा इज्जतीने चला म्हणलं. 4 माणसात इज्जतीने इज्जत भेटन म्हणून हा. खालून वरून पोशाख पाहिजे होता म्हणून चला म्हणलं. आता पोशाख बी घ्या. अरे वरून खालून म्हण की हा. खालून वरून. तेच म्हणलं आता मी माझ्या भावाला बोलवीन आणि हा, सांगेन जा. तुम्हाला काय तुमच्या मला पप्पा करायचं हे आहे. जातंय. असं अरे मला डाऊटच वाटतं हिच्यात काहीतरी. नक्की हिचा बाप ना रोबोट पिक्चर बघत असन आणि ही जी आहे ना टीव्ही पुढे बसलेले असन 100%. काय आवलं दे माणूस झोपले.